तू विचार कर ना, प्रभासला जर माहित असतं तर तू इतका शांत बसला असता का ग? काही न बोलता इतक्या सहज तुला जाऊ दिलं असतं त्याने? हो ना, माझा लाडका दादू, तुमच्या सगळ्यांचा जिद्दी प्रभास चिडला नाहीये, तो हरलाय। वीणा, फक्त तू त्याला माणसात आणू शकतेस। ऐका ना, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज तुम्ही कुणीही वीणाला फोर्स करू नका। तिच्या मनाविरुद्ध मी आजवर तिला कोणतीही गोष्ट करायला लावली नाही, त्यामुळे तुम्ही पण नका करू हे सगळं। तिला उगाच प्रेशर देऊन एखादा निर्णय घ्यायला लावणं मला नाही आवडलं। मी वीणाला वचन दिलंय, तिचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल। वीणा, हे बघ, या सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो। त्यांचा हेतू चांगला होता, कदाचित त्यांची पद्धत चुकली असेल, एवढंच। ठीक आहे, ठीक आहे, तुला तुझ्या आयुष्यात वीणा नसली तरी चालणार आहे ना? ठीक आहे, ओके। पण मग कॉन्सर्टचं काय? प्रभास पाडव्याच्या कॉन्सर्टसाठी स्पॉन्सरने तू कॉन्सर्ट मध्ये असणं गरजेचं आहे ही अट घातलीये। वीणा, आणि त्यासाठीच हा सगळा प्लॅन होता, तुझ्या मामांना सोबत घेऊन। आणि ऑफकोर्स याबद्दल आम्ही प्रभासला काहीही सांगितलं नाही, कारण त्याला जर माहित असतं ना तर मग त्याने नकारच दिला असता। तुझ्यासाठी वीणा, फक्त तुझ्यासाठी। कॉन्सर्टचं काय करायचं बोल ना। अजय, कॉन्सर्ट होईल मॅनेज, सगळं मॅनेज होईल। मी बोलेन त्या स्पॉन्सरशी, मी कन्व्हिन्स करेन त्याला, पण वीणाला मी आणखी दुखावणार नाही। वीणा, हे बघ, तू जो काही निर्णय घेशील ना, मी कायम तुझ्या सोबत असेल, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष।
कॉन्सर्ट नाही. सर हे बघा सर, कॉन्सर्ट कॅन्सल. सर ठीक आहे. सर आम्ही सर 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 ऐका ना सर 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 प्लीज प्लीज सर, ट्रस्ट मी सर, आपण यावेळीची कॉन्सर्ट मागच्या कॉन्सर्ट पेक्षा पण हिट करू सर. ट्रस्ट मी, आय गॅरंटी. एवढी खात्री आहे? येस सर, आहे खात्री मला. फक्त सर फरक एवढाच असेल की वीणाच्या जागी कॅश घेईल. सर आपण एवढी ग्रँड करू ना कॉन्सर्ट सर, की मागच्या वेळीची कॉन्सर्ट लोकांच्या लक्षात पण राहणार नाही सर. मागच्या वेळेला मी एक अट घातली होती, लक्षात आहे? या वेळेला सुद्धा ती अट असेल. मान्य असेल तर बोला, नाहीतर मान्य आहे सर, मान्य. ठीक आहे, लागा तयारीला. वीणा, वीणा आम्हाला तुझी खूप गरज आहे. बघ कॉन्सर्ट नक्की झालाय आणि तुझ्याशिवाय कॉन्सर्ट होणं अशक्य आहे आणि हे तुलाही माहिती आहे. हे बघा अंकल, कोणाशिवाय काहीच अडत नाही. त्या दिवशी कॉन्सर्टमध्ये कॅशचा आवाज खराब झाला होता, तिच्या जागी मी गायले. आज माझ्या जागी दुसरं कोणीतरी गायलं. अगं स्पॉन्सरने अट घातलीये की परफॉर्मन्स चांगला नाही झाला तर ते पैसे नाही देणार. गेल्या वेळी म्हणालेला तसंच. अंकल मी माझा निर्णय प्रभासला कळवलाय आणि तो मी बदलणार नाही. वीणा माझा ऐकशील का? तू ये ना प्लीज. आम्हाला ना तुझी खरंच गरज आहे. बघ तुझ्याशिवाय बँड अपूर्ण आहे. अहो आमची वेळा एवढी हुशार आहे ना, तुम्हाला काय सांगू. गाणं, अभ्यास, विणकाम, शिवणकाम सगळ्यात हुशार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाक. वीणा उत्तम स्वयंपाक करते आणि असा 2-4 जणांचा नाही हा, अख्ख्या गावाला जेवायला घालू शकते. काय बरोबर आहे ना रे दादा? पण तुम्हाला सांगतो आमची वीणा खरंच खूप गुणी मुलगी आहे. नेहमी दुसऱ्यांच्या मनाचा विचार करते. कुठलंही काम करायला कसलीही तक्रार नसते तिची. आता उद्या ती तुमच्या घरी नांदायला येणार, तेव्हा ती तुम्हाला कशी वाटते हे महत्वाचं. हो पण रघुनाथराव, वीणा आहे कुठे? ठीक आहे, वीणाताई इकडे. हा चेहऱ्यावर थोडं हसू ठेव. प्रभासला विसर आता. कारण तुझं लग्न त्याच्याशी होणार. चल. वीणा इकडे ये ना, बस. अगं बस बस बाळा, तुझ्यासाठीच रिकामी ठेवली आहे खुर्ची. बस.
मामा नमस्कार करते. मामा हे बघ, बाबांच्या आनंदातच माझा आनंद आहे. जे झालं ते झालं. मी सगळं विसरणार आहे आणि तूही विसर प्लीज. आणि काय रे, तू तुझ्या वीणाला आशीर्वाद नाही देणार आहेस? वीणा, मला ना कळतच नाही मी काय आशीर्वाद देऊ. तू मला समजवतेस की स्वतःची समजूत काढतेस? वीणा, एक वेळ मी सगळं विसरेन, गप्प राहीन. पण तू, अगं तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. तू विसरू शकशील सगळं? विसरशील? सख्या, मी जो काही निर्णय घेतलाय तो बाबांसाठी घेतलाय. माझं मन मारून बाजूला सारून माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रभाशीही नातं तोडलंय. कायम माझ्या पाठीशी उभा राहणारा, माझ्यावर प्रेम करणारा माझा मनोहर मामा त्याच्याशी खोटं बोलली. आणि तुलाही माहिती, हे सगळं करताना माझ्या मनाला किती वेदना होतात. मला नाईलाजाने माझ्या लग्नाचा निर्णय घ्यायला लागला. आणि त्याबद्दल माझी काही तक्रार सुद्धा नाहीये. मी माझ्या निर्णयावर ठाम. लवकर माझं नवीन आयुष्य सुरू होईल. आयुष्यात नवीन जोडीदार येईल, नवीन कुटुंब येईल. आणि ह्या सगळ्यात मी प्रभासपासून खूप लांब जाईल. पण जाता जाताना मला त्यांच्या आठवणी सोबत घेऊन जायच्या. त्यांचा आवाज सोबत घेऊन जायचा. ज्या आवाजाच्या प्रेमात पडले तो एकदा ऐकायचा मला. मी त्यांना भेटणारही नाही. आणि हे सगळं मी बाबांना सांगूही शकत नाही, कारण त्यांना याचा खूप त्रास होईल, जे मला नकोय. पण तुला तर माझी अवस्था कळतीये ना. प्लीज मला एकदा त्यांचा आवाज ऐकू दे. माझ्या उर्वरित आयुष्यासाठी तो आवाज मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवू दे. माझी साथ देशील ना? मला खात्री आहे तुम्हाला नाही कधीच म्हणणार नाहीस. आज मी कॉन्सर्टला जाते आणि तिथे जर चुकून प्रभास माझ्या समोर आले तर मला माझ्या निर्णयावर ठाम राहण्याचं बळ दे, ताकद दे. जरा सावली का वाढते तू दिसता, आता चांदणे का भासते
तू दिसता अवखळ से श्वास हे थरथरते नजरेत सारे फडफडते अवखळ से श्वास हे थरथरते नजरेत सारे फडफडते मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते नाकड़े कासे हल्के से फुल्के से वाटे हो बोलते नेते डोळ्यांनी शब्दांचे सारे कळे हवे से वाटे है सो है हसरे नाते है कोवळे हळू हळू गोड खोळ लागे मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली व्हॉट वीणाचं लग्न ठरलंय आणि तू काहीच नाही बोलला हे तुला वीणाने सांगितलं आणि तू काय जनरल इन्फॉर्मेशन ऐकतो तसं फक्त ऐकून घेतलंस? तू तिला अडवलं नाही असंच जाऊ दिलं तू तिला का नाही सांगितलंस तुझं तिच्यावर किती प्रेम आहे? प्रभास तू का वागतोयस असा? अरे, आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या गोष्टीकडे इतकं कॅज्युअली कसा काय बघतोयस तू? तू असा वागलास? हो वागलो मी असं वागावं लागलं मला कारण मला वीणाला आणखीन त्रास द्यायचा नाहीये मी जाऊ दिलं तिला माझ्यापासून लांब कायमचं बघ तू माझा मित्र नाहीयेस. नाही एक मिनिट मी ज्या प्रभासला ओळखायचो ना तो त्याला जे हवंय ते जिद्दीने मिळवायचं आणि त्याच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती ही त्याच्यापासून कायमची दूर जाते. त्याने तिला जाऊच दिलं नसतं. तू माझा मित्र नाही. दोनच दिवस झाले पिऊनचं काम सुरू करून अजून 8 दिवस काढायचे. आता ही कशाला फोन करते? काहीतरी महत्वाचं काम. हा बोल. हॅलो हॅलो एक बातमी द्यायची होती तुम्हाला. काय? आमच्या वीणाताईचं लग्न ठरलं. काय? आणि सरप्राईज म्हणजे ते उद्याच होणार आहे. कुठे? आमच्या विठ्ठल मंदिरातच होणार आहे लग्न. सगळं सगळं एकदम फायनल झालंय. ह्या गोष्टीचा ना प्रभासला खूप त्रास होणार आहे. तो खूप डिस्टर्ब असणार आहे. पुरेपूर फायदा घ्या याचा. वा वा उर्मी कमाल बातमी दिलीस तू. गुड. अशाच छान छान बातम्या देत राहा. नक्की. बाय बाय. मम्मी 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 मम्मी. चला बाई
ठरलं एकदाच हिचं लग्न, आणि तेही प्रभास बरोबर नाही. प्रभास मामा तुम्ही या ना, बसा ना तुम्ही. काय करेक्ट टाइमला आलात तुम्ही. आम्ही ना जस्ट एक नवीन धून तयार केली आहे, तुम्हाला ऐकवतो. यांना ऐकूया आपण. तुम्हाला कशी वाटते ते सांगा आम्हाला. तुम्हाला वाजवून दाखवतो मी धून. वीणाचं लग्न उद्याच होणार आहे. तिच्या बाबांनी अचानक हा निर्णय घेऊन टाकलाय. आणि वीणाने काय स्टँड घेतला. तोच जो तू घेतलायस. ते काही बोलले नाही, एक अक्षर सुद्धा नाही. नशिबाचे वाढून ठेवलंय ते स्वीकारलंय. चांगलं आहे ना. चांगलंय. चांगलंय म्हणजे मी जे म्हणतोय ते बरोबर आहे. तिथे वीणा काही बोलत नाहीये, इथे तू काही करत नाहीयेस. काय चाललंय प्रभास? अरे ज्या व्यक्तीवर तू मनापासून प्रेम करतोस तिला असं जाऊ देतोस. प्रेमात असणारी माणसं अशी प्रतिकूल परिस्थितीत घाबरत नाहीत, हारत नाहीत. ती लढतात. जिच्यावर मनापासून प्रेम केलंस तू तिला जाऊ देतोस इतक्या सहज. अजय, प्रभासला माझं म्हणणं समजत नाही. प्लीज समजाव त्याला. मामा अहो, आम्ही खूप प्रयत्न करून झाले समजवायचे, पण काही फरक नाही पडला. प्रभास, तुझ्या प्रेमाला जाऊ देऊ नकोस. एकदा ते गेलं ना की मग. मामा, तुम्ही सुद्धा हेच केलं ना. काही कारणांसाठी तुम्हाला सुद्धा तुमच्या खऱ्या प्रेमाचा त्याग करावा लागलाच होता. आणि तुम्ही मलाच सांगताय. तुम्ही हॅलो. बाहेर आलोय पेपर्स घेऊन. आलोच. हो. तू बारीक करा मम्मा. सांगते फक्त सांगते. बाबा आलोच. चिका, वीणाच्या हातावर नवऱ्या मुलाच्या नावाचं अक्षर लिहायला जागा ठेवा. अय्या हो की विसरलेच ते मी. आणि चिका ऐक, सी काढा. सी चेतन. नाही तसं पण पी काढशील ना म्हणून.
नाही, पी काढलास तर आमच्या ताईला प्रभासची आठवण येईल ना, ते नकोय आपल्याला. म्हणून सी. किती जाड काढतीयस मम्मी, तू किती हलती आहेस. माझी चूक नाहीये, तू काढ. निघा. हो. उभा पराठा. डोसा. तेच ते, डोसा म्हणजेच पराठा. अंकल 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 मुद्द्याचं बोल ना यार. अरे मला एवढंच म्हणायचंय की वीणाला जर पळवून आणायचं असेल तर तिच्या घरात शिरायचं कसं? वीणाच्या घरचे सगळेच ओळखतात आपल्याला. ते समजा आपण लग्नाचं टेस्टी जेवण बनवून त्यांच्या घरी घेऊन गेलो तर. आणि त्यांनी विचारलं तुम्ही कोण, एवढं टेस्टी जेवण कुणी दिलं, तर काय सांगायचं? अरे सांगायचं ना, प्रभासनी बनवलंय, प्रभासनी. म्हणजे ते सुद्धा इम्प्रेस होतील आणि स्वतःहूनच लग्न लावून देतील. काय सुपर हिट आयडिया आहे ना. सुपर फ्लॉप आयडिया आहे. अगं, जेवण प्रभासने बनवलंय हे म्हटल्यावर ते कधीच त्या जेवणाला टच सुद्धा करणार नाही. ठरलं. येस. हे काय ठरलं? असं ते त्यालाच माहिती ना. वीणाला कसं भेटायचं ते ठरलं. तुला अशी हळद लावायला लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात असं नाही. काही गोष्टी नशिबावर सोडाव्या लागतात. पण काही गोष्टी आणि लग्न या दोन्ही खूप फरक आहे. पण आता काहीच नाही होऊ शकत का गं? उशीर झालाय. शेटनी मला सांगितलं अजून 2 बायका कामाला माझ्यासोबत. मी नाही उचलणार भांडी, आधीच सांगून ठेवायला. गपचूप काम करा. तू काय वेडी बेडी आहेस का ग? आम्ही नाही इथे जेवण बनवायला आलोय, कळलं ना? ही भांडी बिंडी आम्ही नाही उचलणार, कळलं का? हा चल गा. काय चल गा गाडी? आणि येडी कुणाला म्हणता ग? मला मी तुम्हाला आधीच सांगून ठेवायला, मी एकटी उचलणार नाही म्हणजे नाही. मग कोण उचलणार ही भांडी? तुझा नवरा. नवऱ्यावर जायचं नाही, नवऱ्यावर जायचं नाही. आधीच सांगून ठेवते. नवरा काय करतेस ग माझा? नवरा जो भांडो जोरात. अरे जोरात भांडो. अरे
चालत नाही ते मग आमचं ती घरातली माणसं आहेत. हा अरे पत्रावळी पेरीची पानं आणणं मोजणं हे काय बाहेरचे लोक करणार का? हा अरे फुलं पडलेत, हार बनवा. एक काम अक्षता का तयार. गुरुजी ह्या खूप कामसू आहेत. काही काम असेल तर यांना सांगा. हा बसा. जाऊ दे, करूया. लग्न करून जाणार आहे ती आता. हा करूया चल. हो का? जसं काय ती गेल्यावर मला मदतीला तूच येणार आहेस की नाही? नोकर ठेवू आपण. बस चल चल सांगा गुरुजी. हा हा प्रभास प्लीज प्लीज नका छळू मला. मला तुमचा भासही नकोय प्लीज. जरा सावली का वाढते तू दिसता आता चांदणे का भासते तू दिसता अवखळ से श्वास हे थरथरते नजरेत सारे फडफडते अवखळ से श्वास हे थरथरते नजरेत सारे फडफडते मन उडते तुझ्या भोवताली. चहा फराळाचं बघतो तुमचं सामान मी आणायला सांगतो. मनोहर यांचं मी बघतो. या ना या आपण जाऊया या. अरे महेश जरा सामान पोचव. तो येईल दादा. तो नाही 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 नाही. प्रभास तू काय बोलतोस ते पटतंय मला, पण त्या नवऱ्या मुलाने नाही ऐकलं तर मग तर पूर्णच फसून जाऊ आपण. हा कारण नवऱ्या मुलाला ही सगळी भानगड कळेल. तसं नाही होणार. ऐकेल तो. एक मिनिट आता मला कन्फर्मच करायचंय. प्रभास तू नेमका आजचा दिवस निवडलायस असं वागायला का आता तू फार वेडा झालायस? अरे काय बोलतोय हा? आजच्या दिवशी त्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी तो मुलगा तुझा ऐकणार आहे आणि ते पण असलं काहीतरी. ऐक ना, प्रेमाने हाक दिली तर सखा सुद्धा हो देतो रे. इथे तर मी त्या मुलाला प्रत्यक्ष जाऊन भेटणार आहे. आणि तुला खात्री आहे की तो तुझा ऐकणार आहे? येस. मी त्याला प्रेमाने समजावून सांगतो. माझी तळमळ पाहून माझं प्रेम पाहून तो नाही नाही म्हणणार. आणि जर त्याला सुद्धा प्रेमाची किंमत या इकडे तुमची व्यवस्था आहे आणि तुम्ही इथे या या. चेतनराव. ओ बाबा काय करताय? माझ्या पाया का पडताय तुम्ही? तुमचे आयुष्यभराचे उपकार आहेत माझ्यावर. आपण हे असं लवकर लग्न करायचा निर्णय घेतला, तुम्ही तो मान्य केला, तुमच्या आई वडिलांची परवानगी मिळवली. खरंच तुमचे हे उपकार मी या जन्मात विसरू शकत नाही. त्यांचं बोलणं संपेल कधी ते झालं ना की मी जातो त्याच्याशी बोलतो आणि त्याला ना, अरे हो, त्याला घराच्या मागच्या बाजूला आणतो. तिथे तुम्हा दोघांना ना एकट्यात बोलता येईल. हा तुम्ही माझ्या बाबांसारखे आहात आणि बाबांचं म्हणणं कसं टाळणार? आणि काय आहे ना, वीणा इतकी छान आहे ना की तिच्याशी लग्न करण्यासाठी मला अजिबात वेळ घालवायचा नाहीये. ठीक आहे, तुम्ही
लवकर तयार व्हा, मी जरा तिथलं आवरलं का बघतो. हा? मी तयार होतो आणि वीणाला लवकर आवरायला सांग. हो हो हो, ते मी सांगतो. हो. चल मी जातो. सांभाळून जा, सांभाळून जा. जा, जा, जा. निघ. काही आणून देऊ का तुम्हाला? नाही नको. ऐका. नमस्कार, मी वीणाताईचा मामे भाऊ. ती आपली भेट झाली नव्हती ना. हा, मी जरा आवरून घेतो, मग नंतर बोलूया आपण. ऍक्च्युली वीणाताईने मला एका वेगळ्याच कामासाठी पाठवलंय. तिला जरा तुम्हाला भेटायचंय. कशासाठी? नाही, ते नाही कळलं मला, पण तिच्या बोलण्यावरनं असं जाणवलं की खूप महत्वाचं आणि अर्जंट काम आहे. ठीक आहे, मग चला घरी जाऊया. नाही, ते घरी कसं खूप मंडळी आहेत ना, तयारी वगैरे सुरू आहे. आपण घराच्या मागे भेटायचंय. येता का प्लीज? ज्योती, किती वेळ झाला? उरक ना पटापट. ऐका, मान खाली घाला आणि पटापट चाला. कोणी जर बघितलं तर लोचा होईल. ते लग्नाआधी भेटायचं नसतं, बघायचं नसतं, असं काहीतरी लोक म्हणतात ना. लोक म्हणतात, त्यामुळे कोणी जर बघितलं तर मग उगाच प्रश्न, नसत्या चर्चा. त्यापेक्षा आपण जाऊ, आपलं काम करू आणि मान खाली. आणि शेवटी खूप प्रयत्न केल्यानंतर वीणाने बँडमध्ये येण्यासाठी होकार दिला. मग हळूहळू आमची मैत्री वाढू लागली. खरं सांगतो तुम्हाला, मला ना तिच्या डोळ्यांमध्ये माझ्याबद्दलचं प्रेम दिसून येतं आणि मला खात्री आहे वीणाचं सुद्धा माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. का करताय तुम्ही हे सगळं? तुम्हाला मी इतकं समजावलं तरी? हा जे म्हणतो ते खरं आहे का? हे बघा, माझं तुमच्याशी लग्न होणार आहे हेच खरं आहे. तुम्ही यांच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. हे तुम्हाला काही ना काही सांगतच राहते. पण माझ्या मनात दुसरं कोणीही नाही. हो,
मग तुझ्या बाबांनी तुझं लग्न एवढ्या तडकाफडकी लावण्याचा निर्णय का घेतला सांग ना. माझीच इच्छा होती. खरंच? लग्न मंडपात भेटूया. बास झालं प्रभास पुराण आता. अगं तुझं लग्न होणार आहे एका वेगळ्या मुलाशी, ह्याचं भान ठेव जरा. नाहीतर तिकडे लग्न मंडपात काहीतरी बरळशील आणि आम्हा सगळ्यांचं नाक कापशील अख्ख्या गावासमोर. उर्मी, कालपासून तुझं बघते आम्ही. दर मिनिटाला वीणाला नको नको ते बोलतीयस तू. ती तुझी मोठी बहीण आहे हे पण विसरलीस का ग? हा? आणि ती काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तिला वाटेल ते बोलावं. सगळ्यात पहिली गोष्ट, बाहेरच्यांनी घरच्या गोष्टींमध्ये बोलू नये. आणि दुसरी गोष्ट, ही जी तुझी लाडकी मैत्रीण आहे ना, तिचं अजूनही समजा प्रभासवर प्रेम असेल तर तिने तसं सांगावं बाहेर की मला हे लग्न करायचं नाहीये, मला प्रभास बरोबर लग्न करायचं. करू शकेल काय? काय ग, आहे का हिम्मत? हा? कसं आहे ना वीणा ताई, प्रभास ना तुझा भूतकाळ आहे, त्यामुळे त्याला विसरायचं. परत सांग, लग्न मंडप सजलंय, लोक आली आहेत आणि तूच पसंत केलेला मुलगा तुझी वाट बघतोय तिकडे. त्यामुळे हे रडण्याची नाटकं ना आता बंद करा. एका नवीन माणसासोबत 7 जन्मांचं नातं बांधायला निघाली असतो. त्यामुळे प्रभासला स्वतःच्या आयुष्यातून पूर्णपणे पुसून टाकायचं शेवटचं सांगते. नाही म्हणाली का ती? हा, करते की ती लग्न? अगं मग डोळ्यात पाणी काय? आणि मगाशी प्रभासचं नाव का घेतलं तिने? नाही येणार प्रभासचं नाव. हा, यापुढे प्रभासचं नाव माझ्या तोंडी नाही येणार. खुश? गोड ग माझी. सॉरी, मेकअप खराब होईल ना. तसं झालाच म्हणा रडून रडून, पण ठीक आहे, आपण टचअप करूया. हा, लोकांना संशय नको ना यायला. चल 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 चल. जर ही बातमी खोटी ठरली तर? हो मॅडम, लग्नाची व्हिडिओ शूट करून पाठवू का तुम्हाला? त्याची काही गरज नाही. मी म्हणतो शैले, अगं त्या माणसावर कसला विश्वास ठेवतेस? तुझा प्रभासवर विश्वास पाहिजे. बघ, प्रभास तुला सांगितल्याशिवाय लग्न करेल का? आणि ती तुझं वीणाशी? नाही, शक्य नाही. माझा त्या माणसावर मुळीच विश्वास नाही. माझा प्रभासवर 100% विश्वास आहे. हो ना. आणि तू एवढं ठणकावून सांगितलं होतंस वीणा या घरची सून होणं शक्य नाही. मग तरीही प्रभास तुझ्या मनाविरुद्ध वागेल? शक्यच नाही. मीर. हो आत्या. आपल्याला आत्ताच्या आत्ता संगमनेरला जायचंय. हो. ओम गणानां गणपति हवामहे कवि कविनमुपसहस्रवं ज्येष्ठराजं साधनम्.
एकदा का हे लग्न झालं की प्रभासचा विषय संपला कायमचा. बघा बघा नवरी मुलगी आली. बाबा, विधी सुरू होण्यापूर्वी आपण तिघे एकदा विठ्ठलाचं दर्शन घेऊया का? हो हो, ये ना या ना या. काही घोळ तर झाला नाही ना? नवरा मुलगा प्रभास आहे हे विणाला कळलं तर नाही ना? नाही नाही पांडुरंगा, असं चुकून सुद्धा घडू देऊ नकोस. पिण्याला पाणी प्यायचं आपण. प्रभास तुमच्याशी जे काही बोलले त्यात तथ्य होतं, पण मी तुम्हाला वचन देते की लग्नानंतर प्रभास माझ्या आयुष्यातून कायमचे निघून गेले असते. प्रभास, आता हे लग्न जवळपास लागलेलंच आहे. प्लीज प्लीज आता काही चूक होऊ देऊ नकोस. प्रभास बद्दल समजल्यावर यांच्या मनात काही भलते सलते विचार आले नसतील ना? ते साशंक झाले नसतील ना? थंड पाणी प्या. शीतल, वीणा, प्रभास नाशिकवरून संगमनेरला फक्त आणि फक्त त्याच्या वीणासाठी. प्रभास म्युझिक सोडायला तयार झाला फक्त आणि फक्त त्याच्या वीणासाठी. प्रभासने आजवर अनेक अडीअडचणींचा सामना केला आणि यापुढे अख्ख्या जगाशी लढायला तयार आहे फक्त आणि फक्त त्याच्या वीणासाठी. आणि त्याचं मन त्याला सांगतंय की वीणा सुद्धा त्याच्या सोबत आहे. वीणाशिवाय प्रभास एक क्षणही जगू शकत नाही. इतकं प्रेम आहे प्रभासचं त्याच्या वीणावर. लोकांना प्रभास स्वार्थी वाटतो ना? आहे तो स्वार्थी. वीणाचा आनंद हा त्याचा स्वार्थ.
आहे तो जिद्दी. वीणाची स्वप्न पूर्ण करणं ही त्याची जिद्द आहे. हे सगळं सुरू असताना मी गप्प बसू शकलो असतो, पण नाही. वीणाला मिळवण्यासाठी हा प्रभास वाटेल ते करेल, 1000 पाप करेल, पण वीणाशी खोटं बोलण्याचं पाप प्रभास कधीच करणार नाही. तिला फसवण्याचं पाप प्रभास कधीच करणार नाही. तुमचं प्रेम प्रकरण ठेवा तुमच्यापाशी. मला आधी सांगा, माझा मुलगा कुठे? कुठे आहे आमचा मुलगा? सांगा. आमच्या मुलाला समोर आण, नाही तर आम्हाला पोलिसात जावं लागेल. दादा थांबा, मी बघतो, मी आणतो त्याला. वीणाचं लग्न तडकाफडकी करण्यात येत होतं. तिची या लग्नाला मनापासून इच्छा कधीच नव्हती. तिच्या मनात नेहमी प्रभासच होता. तरी फक्त तिच्या बाबांच्या आनंदासाठी ती हे करत होती. तुम्ही तिला काही नका बोलू. माफ करा, पण मी वीणाशी लग्न नाही करू शकत. कारण लग्नानंतर ना ती खुश राहू शकते ना मी. कसं आहे ना, त्यांचं खरं प्रेम असतं तेच अशी जोखीम घेऊ शकतात. वीणा हतबल झाली होती म्हणून प्रभासने पुढाकार घेतला. हा, त्याची पद्धत कदाचित चुकीची असेल, पण हेतू चांगला होता. मी काही खूप मोठा नाहीये, पण एवढं सांगू शकतो, वीणा आणि प्रभास एकमेकांसाठीच बनलेत. तुम्ही त्यांचं लग्न लावून द्या. माझं लग्न नाही होऊ शकलं. वीणासारखी चांगली मुलगी मी गमावली. पण यामुळे जर वीणा आणि प्रभास एकत्र आले तर याची खंत थोडीशी कमी वाटेल. येतो मी. गुड लक. हॅव अ गुड लाईफ. दादा मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण हो, माझी चूक मला मान्य आहे, पण मी हे काही मुद्दामून नाही केलं. वीणानं एवढा मोठा निर्णय घेतला म्हणून मी साशंक झालो होतो. त्यातून प्रभासचं राहणीमान वेगळ्या पद्धतीचं, त्याची विचारसरणी वेगळ्या पद्धतीची, त्याचं गाणं वेगळ्या पद्धतीचं, म्हणून मी त्याला विरोध करत होतो. वीणाला तुझ्यापेक्षा चांगला जोडीदार मिळूच शकत नाही हे सत्य मला समोर दिसत असूनही मी ते नाकारत होतो. शेवटी विठुरायानं माझे डोळे उघडले. त्यानं माझा विश्वास सार्थ ठरवला की त्याच्या दरबारात काही चुकूच शकत नाही. वीणा, माझी चूक सुधारण्याची एक संधी तू मला देशील?
आणि या आधी त्या म्हणाल्या होत्या रे की वीणा आमच्या घरची सून कधीच होऊ शकणार नाही. अरे आत्ता कुठे मी मला स्वतःला माझ्या मनाला तयार केलं की वीणासाठी तूच योग्य आहेस. पण आता तुझ्या आत्या जे काही वागून आणि बोलून गेला ना त्यावरून त्या वीणाला स्वीकारतील असं नाही वाटत. त्यांच्या मनातली कटुता आणि त्यांचे विचार नाही बदलणार. हे बघा, माझा निर्णय मी तुम्हाला सांगितलाय. मी अजूनही हे सगळं स्वीकारायला तयार आहे. मला फक्त एकच गोष्ट सांग, तू या सगळ्याचा मेळ कसा घालणार आहेस? वीणाचं तुझ्या घरी येणं सगळ्यांसाठीच योग्य असणार? माझी वीणा तिथे सुखी आनंदी राहू शकणार आहे? एक सून म्हणून तिला त्या घरामध्ये तिचा मान मिळणार आहे? नीट विचार कर आणि मग निर्णय घे. मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय. मंडळी, या आपण. धन्यवाद. ची आत्या तुमच्या लग्नाला परवानगी देईल? बाबा रागावू नका, पण आधी तुम्ही सुद्धा आमच्या लग्नाला तयार नव्हताच. पण प्रभासने तुमचं मन जिंकलं, तुमच्या अटी पूर्ण केल्या आणि आज त्यांनी सच्चेपणाने तुमचं मन जिंकलं. तसंच मीही प्रयत्न करेन आणि त्यांच्या आत्यांचं मन जिंकेन. आमच्या लग्नासाठी त्यांचा होकार मिळवेल. प्रभास, तुला कोणी सांगितलं होतं रे इमानदारीचा पुतळा बनायला? बरं, इमानदारी केलीस ते केलीस, पण जेव्हा वीणाच्या बाबांनी तुझ्यावर निर्णय सोपवला होता तेव्हा हो का म्हणाला नाहीस? प्रभास, सुपर चान्स तू वेस्ट केलाय. सोन्यासारखी संधी होती यार. यार, वीणाच्या बाबांची सिच्युएशन जरा समजून घ्या ना. एक बाप म्हणून त्यांची काय अवस्था झाली होती तुम्ही बघितलत ना. आणि या अवस्थेत जर मी वीणाशी लग्न केलं असतं ना तर त्यांच्या जीवाला आणखीन घोर लागून राहिला असता. वीणाची काळजी वाढली असती ते वेगळंच. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा गाईस, जेवढं माझं वीणावर प्रेम आहे ना त्याहून कितीतरी पटीने जास्त वीणाच्या बाबांचा तिच्यावर जीव आहे. हे सगळं ना तुझ्या त्या हिटलर अत्तूमुळे झालंय. कॅश, नो 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 प्लीज, तू माझ्यावर चिड किंवा आणखी काय कर, बट तुझी अत्तू हिटलर आहे म्हणजे आहेच. अरे तिला काय गरज होती एंड मोमेंटला येऊन राडा घालायची? सगळं किती छान झालं होतं ना. अरे वीणाच्या बाबाने तुला एक्सेप्ट सुद्धा केलं होतं रे, मग कशाला तडमडायचं? बरोबर आहे ना अजय, बोल तूच. ओ हॅलो, आता तू कसला विचार करतोयस? कॅश, मी हा विचार करतोय की आपण हे जे काही केलं ते फक्त आपल्याला माहित होतं ना, आणि 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 मनोहर मामांना, आपली गँग आणि मनोहर मामा एवढ्या लोकांनाच माहित होतं. मग प्रभास, तुझ्या आत्याला कसं कळलं की तू लग्न करतोस?
हो रे, याचा तर विचारच नाही केला ना आपण. प्रभास, तुझी अत्तू तुझ्यावर वॉच तर ठेवून नव्हती ना? मीही का चुकून बोलली नसेल ना? नाही रे अंकल, ती सेन्सिबल आहे, ती असं कधीच करणार नाही. मिहीर? मिहीर नक्कीच असू शकतो. तू सांगितलंस म्हणून अत्तूने माझ्याशी बोलावं, एवढी वाईट वेळ अजून आली नाहीये माझ्यावर. आणि हे जे काही तू इनोसंट प्ले करतोयस ना, ते आधी बंद कर. मी? अरे मी का असं करेन प्रभास? उलट मी मला दिलेलं प्रत्येक काम अगदी इमान इतबारे करतोय. आत्याने दिलेलं प्रत्येक काम पूर्ण करतोय. ती म्हणाली 10 दिवस पिऊनचं काम कर, मी पिऊनचं काम करतो. उद्या तिने अजून काही काम सांगितलं ना तर मी तेही करीन प्रभास. एक मिनिट, हे सगळं तू करतोयस ना म्हणून प्रॉब्लेम झालाय. अरे तू आज तुला संगमनेरला का घेऊन गेला होता हे मला कळत नाही असं वाटतं का तुला? संगमनेरला मला कोणीच घेऊन आलेलं नाहीये, मी माझ्या मर्जीने आले होते. अत्तू, सह्या करण्यापूर्वी सगळं नीट आहे की नाही हे चेक करायची प्रत्येकाची जबाबदारी असते. मिहीर, या पेपर्सवर तू माझ्याकडून साईन्स घेतल्या होत्या, म्हणजे हा झोल तू केलायस. मी? अरे नाही, मी का करेन असं? हे डील जर झालं ना तर ह्याने जे नुकसान होणार आहे त्याने सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला केवढा मोठा फटका बसणार आहे प्रभास. आणि मी सुद्धा सदावर्ते फॅमिलीचा एक मेंबर आहे. लक्षात येतंय का तुझ्या? येतंय ना, लक्षात येतंय मिहीर, सगळं लक्षात येतंय. मला त्रास देण्यासाठी, तुझ्या नजरेत मला पाडण्यासाठी तू हे सगळं करतोयस ना. येतंय मिहीर, सगळं लक्षात येतंय. अरे नाही रे, नाही. मला जर आत्याच्या नजरेत तुला पाडायचं असतं तर माझ्याकडे आलेला व्हिडिओ मी आत्याला दाखवला नसता का? कसला व्हिडिओ? कसला व्हिडिओ? नाही, काही नाही. एक मिनिट, कसला व्हिडिओ? काही नाही आत्या. दाखव. अगं दाखव. मारलंय वीणाने. अत्तू, ऐक, अत्तू ते तसं नाही. अत्तू, शैला तुला गुड नाईट न म्हणताच गेली. मी सांगू का तिला परत बोलून गुड नाईट म्हणाल तुला? नाही सांगत. प्रभास, गुड नाईट. पण असा आबोला नको ना धरूस. आय एम सॉरी ना अत्तू. मीर, काय त्या? आजच्या माझ्या मीटिंग्स व्यवस्थित लाईन अप आहेत? हो, आजचं सगळं लाईनअप रेडी आहे आणि सगळ्या फाईल्स सुद्धा रेडी केलेत मी. तू नको टेन्शन घेऊस. ठीक आहे. तू जोपर्यंत तू माझ्याशी बोलणार नाहीयेस ना तोपर्यंत मी पण इथून हलणार नाही. प्रभास, बास झाला आता. बघ, अजून किती त्रास देणार आहेस तू वंसनना? ते तुला कळत नाहीये की त्यांना तुझ्याशी नाही बोलायचंय. हे बघ, तू त्यांचं मन दुखावलंयस. आता ना अजून प्लीज त्यांना त्रास देऊ नकोस. बास. हरी काका, माझा नाश्ता माझ्या रूम मध्ये पाठवा. अत्तू,
शी बाई, कसला निर्लज्ज मुलगा आहे हा. धड त्यांना खाऊही दिलं नाही. मम्मा तुझं काय? बघितलंस, याला म्हणतात संस्कार. तिच्या बाबतीत तू एवढं सगळं करून सुद्धा तीच सांगतेय की हिला घरात घेऊन जा म्हणून. याला समंजसपणा म्हणतात. तुमच्या दोघींमध्ये तो कधी येणार आहे कोणास ठाऊक. अनित्या, तू तरी नको ना वाद घालूस. सतत घरात वाद होतात आणि अशाने आपल्याच घरातलं वातावरण बिघडतं. मम्मी अगं, आपण आपल्याच माणसांवर राग व्यक्त करतो ना रे. हो, पण तो राग थोड्या वेळाने शांत सुद्धा होतो ना. तिचा सुद्धा होईल शांत. तू प्रयत्न करतोयस दादू, अरे दिसतंय ना मला. तू तुझं काम व्यवस्थित कर. तुझ्याकडनं अजिबात कसली चूक होऊन देऊ नकोस. अरे मिहिरला माफ केलं तिने, मला विश्वास आहे. आणि तुला आठवतंय ना लहानपणी कधी कधी ती तुला ओरडली की तीच तुझ्यासाठी ऑफिस मधनं आईस्क्रीम सुद्धा आणायची. की यार, आपण लहान होतो तेच बरं होतं ना. म्हणजे निदान तेव्हा तू आपल्याला माफ तरी करायची. आणि आता दादू, होईल अरे तिचा राग शांत. खरंच फार काळ नाही टिकणार. तू तुझ्या कामात चोख राहा. तिच्या शब्दावर अजिबात जाऊ नकोस. सगळं ठीक होईल. ऑल द बेस्ट. मी का, मला सांग, आत्ता प्रभास कुठे आहेत? बसलाय त्याच्या खोलीत एकटाच. ऐक ना वीणा, प्लीज तू दादूशी बोल ना ग. त्याला ना तुझी खूप गरज आहे. तूच त्याची समजूत काढू शकतेस. तूच त्याला शांत करू शकतेस. प्लीज प्लीज बोल ना त्याच्याशी. हो हो, मी बोलते त्यांच्याशी. थँक्स. मी का अगं थँक्स काय म्हणतेस? आपल्या माणसाला जेव्हा आपली गरज असते तेव्हा आसपास असावं ना आपण त्याच्या. मी आता तिथे नाही येऊ शकत, पण त्यांच्याशी बोलून त्यांचं दुःख तर शेअर करू शकते. बरं चल, ठेवू फोन. हो, बाय बाय. पण काय झालं? चिका, प्रभासच्या आत्तू त्यांच्यावर खूप नाराज आहे आणि त्यांना त्याचा खूप त्रास होतो. हाय. हाय प्रभास, कसे आहात तुम्ही? तुमच्या आत्तू कशा आहेत? अगं, आत्तू मजेत. आता जस्ट ती ऑफिसला गेली. अगं, आणि तुम्ही? तुम्ही नाही गेलात? नाही, ते ऍक्च्युली अगं घरात ना थोडं काम होतं म्हणून. प्रभास ऐका ना, तुम्हाला माझ्याशी अजिबात खोटं बोलता येत नाही आणि प्रयत्न सुद्धा करू नका. मिहिकाने मला सगळं सांगितलं. प्रभास, मला उद्या रिहर्सल हॉलमध्ये भेटाल? प्रभास, हे बघा, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय. मलाही तुमच्यासाठी काहीतरी करू द्या ना प्लीज.
भेटूया ना? ठीक आहे वीणा, भेटूया.